Okay, student, today we will discuss about intelligence. इंटेलिजन्स माहिती आहे ना काय? या इमेज मध्ये तुम्हाला काय शो होतंय? ओके, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता इंटेलिजन्स तुमची आपण या ठिकाणी पॉवर चेक केली. ओके, त्यानंतर कलर कोडिंग येलो, ब्ल्यू, ऑरेंज. आता हे मी रीड करतोय. ओके, पण रियालिटीमध्ये ते कलर आहे का तसे? नाही. ओके, या ठिकाणी तुम्ही काल रीड केलं ना, लेफ्ट और राईट कॉन्फ्लिक्ट. ओके, काय होतं यामध्ये? पण एक्सप्लेन करू शकतो? सांग. राईट ब्रेन, तुमचं राईट ब्रेन कलर बघतो किंवा आणि लेफ्ट ब्रेन हे तुम्ही काय आहे लेटर्स बघतो. म्हणजे त्यांचे दोघांचे पण हे वेगवेगळे. आपल्याकडं सगळ्या प्रत्येकाकडे दोन ब्रेन आहेत, राईट अँड लेफ्ट. ओके, पार्ट केलेले गेले. ओके, इंटेलिजन्स टुडेज टॉपिक. डेफिनेशन ऑफ इंटेलिजन्स. कोण रीड करते? कोण रीड करते डेफिनेशन ऑफ इंटेलिजन्स? इंटरेस्टेड कॅन्डिडेट. Intelligence has been defined in many different ways, including one's capacity for logic, abstract thought, understanding, self-awareness, communication, learning, emotional knowledge, memory, planning, creativity, and ओके, problem solving. ओके. आता या ठिकाणी सपोज तुम्ही एक पर्सन आहेत, इंटेलिजंट पर्सन आहेत, आपण या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. ओके, आता मी तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स या ठिकाणी तुम्हाला सांगितली. जसे की आपण बघितलं, जी कलर कोडिंग होती. ओके, येलो पण ग्रीन कलर होता किंवा ब्लॅक कलर होता त्या ठिकाणी. ओके, किंवा एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल असेल किंवा एनी सिच्युएशनल बेस एक्झाम्पल असेल, तुम्ही त्या ठिकाणी काय रिॲक्ट करतात किंवा तुमचा माइंड त्या ठिकाणी काय रिॲक्ट करतो किंवा तुम्ही तो एक्झाम्पल कोणत्या वेळेने सॉल्व करतात. ओके, विथ द फुल नॉलेज. ओके, प्रॉपरली नॉलेज तुम्हाला त्या गोष्टीचं असणार आहे, जे एज्युकेशनल. ओके, त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी, कम्युनिकेटिंग. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी हाऊ टू कम्युनिकेट इच अदर. तुम्ही केलं ना, तुम्हाला कम्युनिकेट करायला हेच माहीत नाही अगोदर स्टार्टिंगला, तुम्हाला ते कळणार आहे का? ओके, हे सिग्नल तुम्हाला कोण देते? इंटेलिजन्सचं तुमचा ब्रेन. ओके, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. ओके, समजतंय ना? Definition: Intelligence is the aggregate or global capacity of the individual to think rationally, to act purposefully, and to deal effectively with the environment. ओके, आता एक आपण एन्व्हायरमेंट बेस एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी तुम्हाला मी आयडेंटिफाय करायला लावलं ह्या क्लोज रूममध्ये किती AC आहे. ओके, किंवा किती फॅन्स असे जे रोटेट होतात. ओके, हा फॅन किती अँगलने किंवा किती स्पीडने रोटेट होतोय. ओके, या ठिकाणी प्रोजेक्टरची कॅपॅसिटी किती आहे किंवा इंटेन्सिटी किती आहे या ठिकाणी शो करण्याची. ओके, आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं, मग त्या ठिकाणी तुमचा माइंड काय करणार? वर्क करायला स्टार्ट करणार. ओके, सिग्नल कुठे प्रोव्हाइड झालं तुमच्या बॉडीमध्ये? माइंड. फर्स्ट वन तुमच्या माइंड, मग तुम्ही थिंक करतात, थॉट करतात. ओके, आपण शिकलो आहे ना थिंकिंग, थॉट. जे आपले सेन्सरी परसेप्शन ऑर्गन्स आहे. ओके, तेच जास्त रिॲक्ट करणार इंटेलिजन्समध्ये. ओके, तुम्हाला मी क्लू दिला एखादा की 2+2 किती होतात, तुम्ही लगेच विदिन सेकंडमध्ये आन्सर काय देणार? 4 होतात. ओके, जर का तुमची सेन्सरी ऑर्गन डिस्टर्ब आहेत. ओके, किंवा तुमचे सेन्सरी ऑर्गनमध्ये काहीतरी डिफॉर्मिटी झालेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आन्सर प्रॉपरली देणार नाही. ओके, तुम्ही त्यामध्ये तुमचा माइंड जो आहे त्या विथ द हेल्प ऑफ कॉन्शियसने प्रॉपरली होणार नाही. अनकॉन्शियस माइंड आपण त्याला बोलतो. ओके, प्रॉपरली तुम्ही आन्सरचं म्हणजे क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देऊ शकणार नाही. ओके, आपण त्याला काय बोलतो? इंटेलिजन्स. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे हाऊ टू इन्क्रीज युअर इंटेलिजन्स. आता या ठिकाणी आपण बघू शकतो खूप सारे एक्झाम्पल या ठिकाणी, पण तुम्हाला फाइंड आउट काय करायचं या ठिकाणून? तुमचं माइंड डिस्कवर करतो किंवा तुमचा माइंड तुम्हाला आयडेंटिफाय करायला भाग पडतो. ओके, डेफिनेशन. ओके, डेफिनेशन नका रीड करून मी सांगतो. ओके, तुमच्यामध्ये इंटेलिजन्स पॉवर आहेत हे आपण कशाद्वारे चेकआउट करतो? एखादी टेस्ट असेल. ओके, तुमच्यामध्ये स्किल्स असेल. ओके, किंवा तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे आयडेंटिफाय करण्याची. ओके, तुम्हाला मी बोललो सेल्फ आयडेंटिफिकेशन एक प्रोसेस आहे, स्वतःला आयडेंटिफाय करायचं. तुम्ही स्वतःबद्दल आयडेंटिफाय कसं करता. ओके, किंवा तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिलं आहे, ऑब्जेक्टबद्दल तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं की मोबाईल आणि मोबाईल किंवा टॅबलेट यामध्ये काय फरक आहे. तुम्ही काय बोलणार? एक स्क्रीन लार्ज आहे, एक स्क्रीन स्मॉल आहे. ओके,
एकामध्ये प्रोसेसिंग जास्त आहे, एकामध्ये प्रोसेसिंग कमी आहे. ओके, बोलू शकतात ना तुम्ही, एकामध्ये व्हिज्युअलायझेशन जास्त कॅप्चर करू शकतो आपण, एकामध्ये कमी. ओके, याला आपण काय बोलतो, इंटेलिजन्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इंटेलिजन्स, कॉन्क्रीट इंटेलिजन्स. ओके, ही इमेज दिली आहे. कॉन्क्रीट, सोशल इंटेलिजन्स, ॲब्स्ट्रॅक्ट और जनरल इंटेलिजन्स. लास्टपर्यंत आवाज येतोय माझा? आवाज येतोय ना? Concrete, it is also known as mechanical intelligence. It is an intelligence that has the relation with concrete materials. Like it is the ability to for individual to comprehend actual situation and react to them adequately. Okay, the concrete intelligence, it is the evidence from various activities in our daily life. Okay, त्यामध्ये आहे की the kind of intelligence to measure by performance tests and picture tests in which individual asked to मॅनिप्युलेटिंग कॉन्क्रीट मटेरियल. ओके, कॉन्क्रीट मटेरियल काय, तुमच्या जे डेली बेसिस एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ओके, तुम्हाला माहिती आहे पेन कशाला बोलतात. ओके, पेन हा कसं यूज करता, हा काय करतो, तुमचं ब्रेन काय करतो, सिग्नल देतो तुमच्या मसल्सला. ओके, तुम्ही हे बघितलं की माइंड बॉडी रिलेशनशिप, आपली माइंड बॉडी रिलेशनशिप कशी आहे. ज्यावेळेला तुम्ही थिंक करतात, ओके, थिंक केलेल्या गोष्टी तुम्ही राईटसुद्धा करू शकतात किंवा थिंकसुद्धा, म्हणजे तुम्ही त्या बाहेरसुद्धा आणू शकतात. ओके, एक रायटिंग वे असणार, एक ॲक्शन वे असणार. ॲक्शन वेमध्ये दोन येणार, एक रायटिंग पण येणार आणि एक टॉकिंग पण येणार. ओके, तुम्ही टॉक करतात, तुम्ही बोलताना लिहितात ना, दोन्ही पण मेकॅनिकल तुमचे, म्हणजे मेकॅनिकल म्हणजे काय, तुमची मेकॅनिकल प्रोसेस त्यामध्ये होणार, म्हणजे तुमची डेली ॲक्टिव्हिटी. ओके, तुम्हाला माहिती आहे की मॉर्निंग 7 o'clock या ठिकाणी झालेले आहे. ओके, त्यानंतर 11 o'clock या ठिकाणी झाले, 12 o'clock झालेली. ओके, हे काय तुमचा माइंड रिॲक्ट करतो त्या बॉडी, म्हणजे त्या गोष्टीशी. ओके, त्याला काय आपण बोलणार, कॉन्क्रीट इंटेलिजन्स. समजतंय? सोशल इंटेलिजन्स कोण रीड करते? Social intelligence means the ability of an individual to react to social situations of his or her daily life. Social intelligence is possessed by those people who are able to handle people well and also have the ability to make friends easily and understand human relations. Adequate adjustment in social situations is the index of the social intelligence. ओके, या ठिकाणी आता आपण एक्झाम्पल घेतलं कम्युनिकेशन्स. ओके, तुम्हाला मी बोललो या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेट करून फ्रेंड बनवायचं आहे. हे एक्झाम्पल तसंच आहे सोशल इंटेलिजन्स. या ठिकाणी तुम्ही तुमची मेंटॅलिटी दाखवतात की तुम्ही कोणत्या स्टँडपर्यंत आहे. ओके, आता या ठिकाणी नवीन स्टुडंट आले, ओके, तुम्ही त्याला कम्युनिकेट केलं, पण ती कोणासोबत जास्त इंटरॅक्ट होणार ज्या वेळेला ती मेंटॅलिटी येते समजा. ओके, आता तुम्ही हसणार टॉकिंग करता वेळेस, तिला नाही आवडणार. ओके, एक्झाम्पल सांगतो, जास्त रिॲक्ट करू नका, कारण की सोशोलॉजीमध्ये एक्झाम्पल लाईव्ह बेसिसवरच सांगतो मी. ओके, तुम्ही हसणार, ओके, तुम्ही इनप्रॉपर बिहेवियर तुम्ही शो करणार, जी की तिला नाही आवडणार. ओके, किंवा आता तिचा मेंटॅलिटी डिफरंट आहे तुमच्यापैकी, कारण की तुमच्या एजना पण मोठी आहे, मॅच्युरिटी लेवल थोडी जास्त आहे. ओके, मग तिची जी फ्रेंड सर्कल जी आहे ती काय करणार, इझिली फ्रेंड सर्कल आपण कम्युनिकेट. मी तुम्हाला काय बोललो, फर्स्ट कम्युनिकेट तुम्ही करणार ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेवलनुसार फ्रेंडशिप बनवणार. ओके, आता ज्यावेळेला माझे फ्रेंड आहे, ओके, ऑल नॉलेजेबल पर्सन असतात त्या ठिकाणी. ओके, ज्यावेळेला मला माहिती की कम्युनिकेट कसं करायचं समोरच्या व्यक्तीला, फ्रेंडशिप कशी आपण स्टार्ट करतो ना, फर्स्ट वन काय करणार आपण कम्युनिकेट, तुमचं नाव काय, ओके, कुठून आलात, बोलतो ना आपण. फर्स्ट वन आपलं डेली लाईफमध्ये काय कम्युनिकेशन कुठं करणार. सोशल इंटेलिजन्समध्ये पण तेच आहे, जे नॉलेजेबल पर्सन असतात. ओके, ज्यावेळेला आपण बोलतो ना आपली इंटेलिजन्स कुठे शो करतो आपण, आता त्या ठिकाणी मी तुम्हाला कम्युनिकेट करतोय, म्हणजे मी तुम्हाला दाखवते की मी एक चांगला पर्सन आहे, डिसेंट पर्सन आहे. ओके, त्याला आपण काय बोलतो, सोशल इंटेलिजन्स, म्हणजे की ते इझिली कम्युनिकेट करून फ्रेंडशिप झोन जास्त करू शकतात. ओके, समजताय, किंवा एक फॅमिलियर रिलेशनशिप जास्त इन्क्रीज करू शकतात. ओके, त्याला आपण काय बोलतो, सोशल इंटेलिजन्स. किंवा तुम्ही हा असं बघितलं आहे की अलोन पर्सन, ज्यांना सोसायटीमध्ये राहायला आवडत नाही, सोसायटीमध्ये राहायला सुद्धा आवडत नाही, असे सुद्धा पर्सन असतात. ओके, बघितलं ना कधीतरी, कारण की ते इंटरॅक्ट नाही करू शकत एकमेकांसोबत, त्यांना नाही आवडत त्या गोष्टी. ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. Abstract intelligence indicates the ability to respond to words, numbers, formulas, diagrams, and letters, etc. This formula is conspicuously absent in animals. The abstractly intelligent person is able to discover relations among the symbols and to solve the various problems with the help of such aids, symbols, formula, diagram, letter, etc. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला मी एक वर्ड सांगतो, PYQ. ओके, PYQ याचा फुल फॉर्म कोण सांगणार मला?
previous year questions. ओके, या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, जे सिम्बॉल्स आहे. ओके, त्यानंतर नर्वस सिस्टीम, NERVOUS, नर्वस मी फक्त लिहिलं आहे. नर्वसनेस, नर्वस डिफरन्स आहे ना दोघांमध्ये. नर्वस म्हणजे काय, Low feel. ओके ओके, लो फील करणे. नर्वस सिस्टीम म्हणजे काय, ओके, पार्ट ऑफ बॉडी. दोन्ही पण काय आपल्या बॉडीचे पार्ट आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतात डिफरन्स काय दोघांमध्ये. ओके, किंवा मी तुम्हाला एखादा असा वर्ड सांगितला, स्टॉप करतो सर. ओके, आता या ठिकाणी एक सिम्बॉल तुम्हाला दिला मी. ओके, किंवा सिम्पल आहे, मला तुमची मेंटॅलिटी चेक करायची. ॲबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही सायकॅट्रिक पेशंटकडे जाणार. ओके, सायकॅट्रिक पेशंट अवेअर नसणार त्या गोष्टीबद्दल, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन कसं करणार. ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग तर मला त्यांची चेक करायची. आता तुम्ही त्यांना बोलणार 2+2, तो तुमच्याकडे असंच बघणार, त्याला माहीत नाही तुम्ही काय बोलताय, अवेअर नाही तो. मग तुम्ही काय करणार, सिम्बॉल फॉर्ममध्ये. ओके, डिफरन्स बिटवीन ऑरेंज, लेमन. ओके, जे सेम लाईक जे फ्रूट असतात तुम्हाला डिफरन्स करायचं आहे. ओके, त्यानंतर आहे आपलं ॲपलसारखा सेम एक फ्रूट तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, हे माझं फेवरेट एक्झाम्पल होतं, लेमन आणि ऑरेंज. कारण की दोघांमध्ये आयडेंटिफाय करायला डिफरन्स आहे थोडासा, आहे ना. लेमन कसा स्मॉलमध्ये पण असतो, पण कलर कोडिंग. एक ऑरेंज कोणता असतो, ऑरेंज कलर. लेमन कोणता कलर असतो, येलो. डिफरन्स आहे ना थोड्यामध्ये, सिमिलर थोडंसं आहे ना. ओके, त्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकतात. ओके, एखादा फॉर्म्युला तुम्ही आहे, एखादा फॉर्म्युला सॉल्व करायचा आहे. ओके, ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे काय, तुम्ही त्यामध्ये डिफरन्स बिटवीन, आता एक पर्सनॅलिटी आहे, माझी पर्सनॅलिटी आणि तुमच्या क्लासमध्ये एका पर्सनची पर्सनॅलिटी, डिफरन्स आहे दोघांमध्ये. आयडेंटिफिकेशन करायचं आहे आपल्याला. आता आपण मनमोहन सिंगजी बघितलं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बघितलं, दोघांमध्ये स्ट्रक्चर काय सेम आहे, दोघांचं एज पण सेम आहे. ओके, त्यानंतर युनिफॉर्म त्यांचा कसा आहे सध्या, सेमच आहे ना दोघांचा पण तुम्ही आयडेंटिफाय कोणाला करणार, त्यांच्या बॉडी शेपवरून किंवा त्यांच्या इमेजेसवरून किंवा त्यांच्या फेसवरून. ओके, समजलं ना. ॲबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स त्याला आपण बोलतो. आणि ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे काय, ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आहे ना, ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग तुम्हाला शिकले आहे ना. ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे पण हेच आहेत, तुमची थिंकिंग कशी आहे एखाद्या सिच्युएशनबद्दल, एखाद्या लेटरबद्दल. ओके, तेच ॲबस्ट्रॅक्टचे मिनिंग काय आहे, तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, काही पझल असेल. ओके, एक म्हण असेल. ओके, त्या टाईपमध्ये. Gardner's multiple intelligence, visual or spatial, involves visual perception of the environment, the ability to create and manipulate mental images, and the orientation of the body in space. ओके, व्हिज्युअल तुम्हाला माहिती आहे, व्हिज्युअल तुम्ही जे बघतात, आपण बोललो ना 95% वर्क कोण करते आपल्या बॉडीमध्ये, 95% कान करतात, आईज. ओके, जे व्हिज्युअलाइज करतात. आता मी कलर ब्लाइंड पर्सन आहे, मी आयडेंटिफाय करू शकतो का ग्रीन कुठे, ओके रेड कुठे, करू शकतो नाही. म्हणजे सेन्सरी जी परसेप्शन, जी बघण्याची जी ॲबिलिटी आहे ती डिस्टर्ब आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला पण तेच सांगितलेलं आहे. व्हिज्युअल म्हणजे काय, जी इन्व्हॉल्वमेंट ॲक्टिव्हिटी असतात तुमच्या डेली लाईफमध्ये. ओके, आता आपण 2 बॉटल्स पकडल्या, ती एक बॉटल आणि ती एक बॉटल दाखवू माझ्याकडे. ओके, दोघांमध्ये डिफरन्स काय, एक जी आहे ही छोटी आहे, एक ही जी आहे जी बिग आहे, एक ही महाग आहे, ही स्वस्त आहे. ओके, तुम्हाला हे आयडेंटिफाय करू शकले तुम्ही, म्हणजे काय, व्हिज्युअल ॲक्टिव्हिटीमुळे. समजलं ना, एकदम इझी एक्झाम्पल दिलं समजण्यासाठी. Verbal or linguistic involves reading, writing, speaking, and conversing into one's own or foreign languages. ओके, आता जर्मन लँग्वेज पकडू आपण या ठिकाणी. जर्मन लँग्वेज आणि इंडियन लँग्वेजेस. ओके, दोघांमध्ये डिफरन्स काय, ती जर्मनमध्ये बोललं जातात आणि हे इंडियामध्ये बोललं जातं. प्रत्येकाची मदर टंग डिफरंट आहे. ओके, इंडियामध्ये पण राहून आपण डिफरंट लँग्वेजेस बोलतो, मराठी, हिंदी, ओके, इंग्लिश, ज्या पण आहे स्टेट वाईज. ओके, आता यामध्ये काय आहे की तुम्ही ज्या वेळेला ही इंटेलिजन्स केव्हा यूज होणार माहिती आहे का, ज्या वेळेला मी एखादी गोष्ट बोलते तुमच्या इयर्सवर अफेक्ट होते किंवा माइंडवर इफेक्ट होते. ओके, मग तुम्ही ते कोणत्या वेळेला राईट करतात. ओके, किंवा आपण बोलतो ना स्पीकिंग, वे ऑफ स्पीकिंग तुमचं कसं आहे, त्यामध्ये अजून आहे की रायटिंग, रीडिंग. ओके, जी रीड करतात तुम्हाला समजतं आहे ना. आता हे रीडिंग केली मी, मला समजलं ना काय, म्हणजे माझी इंटेलिजन्स पॉवर काय आहे, व्हेरिएबलमध्ये काय आहे, इंटेलिजन्स आहे ना माझी. ओके, समजतंय ना काय बोलतोय मी. त्यानंतर आहे गार्डनर
Guardian's logical intelligence, logical or mathematical, involves number and computing skills, recognizing patterns and relationships, language and order, and the ability to solve different kinds of problems through logic. ओके. लॉजिकल आहेत, मॅथमॅटिकल आपण बोलतो ना. आता 2चा स्क्वेअर 4. ओके. 2 इंटू टू पण तुम्ही करू शकतात ना. डायरेक्ट 2चा स्कोर तुम्हाला कसा माहिती डायरेक्टली 4, कारण की तुमच्या माइंडमध्ये ते फिट आहे. पण तुम्ही जेव्हा स्टार्ट करणार लर्न करायला, तुम्ही 2 इंटू 2 लिहिणार ना. 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. त्यामध्ये असे खूप सारे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहेत जे की तुम्ही विदिन सेकंडमध्ये सॉल्व्ह करू शकतात. आणि तेच असे प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला 1 आवर का तुम्हाला 1 डे जर दिला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ओके. या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार, लॉजिक. आपण बोलतो ना एक लॉजिक असं येते मग. लॉजिक आपण बोलतो ना लॉजिक. आता मी तुम्हाला लॉजिकल थिंकिंग एखादी लॉजिक गोष्ट शिकवतोय या ठिकाणी डेली बेसिसवर एक्झाम्पल देते. मला काय गरज पडली, मी सायकोलॉजी तुम्हाला हे पण सांगू शकतो की ओके मॅथमॅटिकल समजलं का, समजलं. तुम्ही काय बोलणार आहे, समजलं. पण मॅथमॅटिकल म्हणजे काय, जे लॉजिकल एक्झाम्पल असतात. ओके. जे की आपण लॉजिक लावून यूज करू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला एक पझल या ठिकाणी दिली. ओके. की 2 पीपल रोडने जात आहे. ओके. त्यांना एक अशी इमेज दिसली की दोघांना पण आयडेंटिफाय नाही झाली. मग ते परत पुढे गेले, त्यांना परत एक एक्झाम्पल म्हणजे परत एक इमेज दिसली जी की लास्ट इमेजपेक्षा सेम होती. दोघांमध्ये डिफरन्स काय, पझल आहे समजा एक एखादी अशी मी बनवली. आता दोघांमध्ये डिफरन्स काय, अरे 2 पर्सन जात आहे. ओके. तुमचे 2 फ्रेंड तुम्ही जात आहे. ओके. रोडने तुम्हाला एक पोस्टर असं दिसलं की तुम्ही आयडेंटिफाय नाही करू शकले. ओके. तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं. मग ज्यावेळेला तुम्ही नेक्स्ट टाइम जाणार त्या ठिकाणी, ओके, मग त्यामध्ये सेम टाईपमध्येच एक पोस्टर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं. दोघांमध्ये डिफरन्स काय बघायला भेटला तुम्हाला, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये अगोदर फीड झालं होतं की हे लास्ट टाइम मी कुठेतरी बघितलेलं आहे. ओके. मग तुम्ही लॉजिक लावलं ना की हा पोस्टर आहे, त्या पोस्टरमध्ये ही वुमन होती, लास्ट टाइम डिफरंट वुमन होती. म्हणजे तुम्ही लॉजिक लावला ना त्या ठिकाणी. असं नाही की नाही हे तर फर्स्ट टाइम बघितलं, असं झालं का कधी आतापर्यंत नाही. 2+2 सगळ्यांनाच माहिती, पण जे छोटं मुलगा आहे, ओके, स्पिरिच्युअल मुलगा आहे, त्याला माहिती आहे का 2+2 काय नाही. तुम्ही लहानपासून शिकत आले ना, मग लॉजिक लावलं तुम्ही नंतर. आता 131चा क्यूब कोण काढू शकते या ठिकाणी, 131चा क्यूब नाही काढू शकत ना, लॉजिक आहे ना त्यामध्ये. पण आता तुम्हाला 1 मिनिट लागेल, मला विदिन 25 सेकंड लागू शकतात. ओके. डिफरंट आहे ना. आपण काय बोलतोय दोघांमध्ये, लॉजिक या ठिकाणी आपण लावतो. ओके. समजलं. मॅथमॅटिकल लॉजिकल काय, बॉडीली कायनेस्थेटिक. ओके. रीड कर. Bodily or kinesthetic involves physical coordination and dexterity, using fine and gross motor skills, and expressing oneself or learning through physical activities. ओके. बॉडीली ॲक्टिव्हिटी आपण बोलतो ना, एक मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. ओके. त्या ठिकाणी मी एखादं ॲक्ट करेल. ओके. आपण बोलतो ना की माइंड ॲक्ट कोणा बघितलं आहे, मोनो ॲक्ट बघितलं आहे ना. त्यामधून काय करतात ते, व्हर्बल बोलतात का, व्हर्बली नाही बोलत ना, ते डायरेक्ट त्यांच्या बॉडी थ्रू एक इमेज देतात ना, त्याला आपण बोलतो बॉडीली किंवा कायनेस्टिक इंटेलिजन्स. म्हणजे तुम्ही त्यामध्ये शो करू शकता, तुम्ही त्यामध्ये आयडेंटिफाय करू शकता. म्युझिकल. ओके. त्यानंतर आहे इंटरपर्सनल. म्युझिकल म्हणजे काय, अंडरस्टँडिंग करू शकता का तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे एक सॉन्ग मी या ठिकाणी फक्त ती थीम प्ले केली. ओके. एखादी BGM प्ले केली, तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात की ही BGM कोणत्या सॉन्गची आहे, करू शकतात ना. ओके. त्यानंतर आहे इंटरपर्सनल. हां. आता या ठिकाणी इंटरपर्सनल म्हणजे काय, या ठिकाणी आपण वर्क करतोय. ओके. मी वर्क करतोय, तुम्ही पण वर्क करताय तुमच्या स्टडीबद्दल. आता मी तुम्हाला कम्युनिकेट केलं, फर्स्ट दिलं माझ्याबद्दल, तुम्ही सुद्धा कम्युनिकेट केलं तुमच्याबद्दल. ओके. म्हणजे या ठिकाणी काय झालं, आपलं वर्किंग पॅटर्न स्टार्ट झाला ना. ओके. त्यानंतर तुम्ही मला अंडरस्टँड केलं, मी तुम्हाला अंडरस्टँड केलं. ओके. त्याला आपण काय बोललो, इंटरपर्सनल. ओके. इन्व्हॉल्व करतोय आपण एखादं कम्युनिकेट करण्यासाठी. ओके. समजतंय. इंटरपर्सनलमध्ये पण तेच दिलेले आहे. नॅचरलिस्टिक म्हणजे काय आपण बघूत. Naturalist involves understanding the natural world of plants and animals, noticing their characteristics and categorizing them. It generally involves keen observation and the ability to classify their things as well. ओके.
तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात ना, एखादी कॅटेगरीज तुम्हाला दिलेली आहे, ओके, एखादी थीम तुम्हाला मी दिली आहे, ओके, आज मेंटल हेल्थ डे, याची थीम कोणी सांगू शकतं की आज काय थीम असते ना प्रत्येकाची डिफरंट नर्सेस डेची थीम असणार. मॅसेज काय देतोय आपण त्या डे बद्दल माहिती नाही तुम्हाला? नाही माहिती. ओके, एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, असं विचारत नाही, डायरेक्ट क्वेश्चनच सांगा मला आन्सरच म्हणून. ओके, एक थीम आहे, ओके, तुम्ही थीम कशी आयडेंटिफाय करू शकता? ओके, त्याला आपण काय बोलतो? नॅचरलिस्ट. ओके, आता त्यानंतर हे IQ आपण बघणार, बोलू ना आपण कोणाचा IQ किती, ह्या आपण या ठिकाणी बघणार. आपण IQ कसं चेक करतो? एखादी टेस्ट असेल, एखादा पझल असेल, ओके, एखादा प्रॉब्लेम असेल, तो आपण त्याला सॉल्व्ह करायला लावणार. त्यामुळे काय आयडेंटिफाय करणार आपण? IQ. ओके, हा कोण होता? कोण होता? याची सगळ्यात जास्त IQ कोणाची होती? सगळ्यात जास्त IQ कोणाची होती? सर्च करा ना, कोणाची सगळ्यात जास्त IQ होती? सगळ्यात जास्त IQ कोणाची होती? आइन्स्टाईन. अजून तिची IQ किती होती? गॉड गिफ्टेड बोलतो ना आपण IQ, की मेरा जन्म ही हुआ है इंटेलिजन्स है, बोलतो ना ते. आता आइन्स्टाईनची खूप होती IQ, मग त्याने यूज कुठे केली? ओके, या ठिकाणी मेंटल एज बाय देअर. आता आपण IQ कसं फाइंड आउट करणार? क्रोनोलॉजिकल एज आणि मेंटल एज. ओके, फॉर्म्युला माहिती आहे कोणाला IQचा? या ठिकाणी आपण IQ इज इक्वल टू काय? MA अपॉन CA इंटू 100. MA म्हणजे काय या ठिकाणी दिलेलं आहे बघा, मेंटल एज. ओके, ही मेंटल एज by their chromosomal age and then multiply by this number of into 100. सांगतो ना पुढे. हे बघा, आता या ठिकाणी IQ ऑफ 120. ओके, आता एज किती तुमची? मेंटल एज 12 अपॉन काय? ओके, इंटू काय येणार? इज इक्वल टू. मग आता टोटली काढा ना तुम्ही, टोटल पूर्ण किती होणार त्याचे? IQ किती होणार त्याचा बघा. सिंपल आहे. 0 0 हा 0 कटला, हा 0 कटला. ओके, 12 इंटू 10. सिंपल आहे ना, एवढं कशाला कॉम्प्लिकेट करता तुम्ही? समजलं? क्रोनोलॉजिकल एज, मेंटल एज कळलं तुम्हाला काय आहे दोघांमध्ये डिफरन्स? अरे हे बघ, आता या ठिकाणी नाही, कॉन्स्टंट नंबर नाही आहे ते. तुमची एज, माझी आता एज आपली काय आहे हे बघा, आपला मेंटल एज, माझी एज किती आहे? ओके, त्यानंतर आपली क्रोनोलॉजिकल एज, या ठिकाणी या पर्सनची किती आहे? 10 इयर्स आहे. ओके, मेंटल एज किती आहे? 12 इयर्स आहे. समजते तुम्हाला? ओके, थांब एक मिनिट, मला खाली बघू दे एकदा, एखादा एक्झाम्पल दिलं का तुम्हाला चांगलं बघून समजेल. चाइल्ड मेंटल एज किती आहे? 12 इयर्स. क्रोनोलॉजिकल एज किती आहे तिचा? ऑफ एज 10. ओके, वुड हॅव बी अन IQ. ओके, म्हणजे ज्या वेळेला आपण क्रोनोलॉजिकल एज म्हणजे काय की अशी एज की आता मी 10 वर्षाचा आहे. ओके, पण माझी मेंटल एज काय आहे? 12 इयर्सची आहे. समजतं तुम्हाला? 12 आहे, 12 इयर्स टाईपमध्ये. ओके, इंटू आपल्याला काय करायचं आहे? मेंटल एज अपॉन क्रोनोलॉजिकल एज इंटू 100. समजतंय का? समजलं नाही वाटतं मला तुम्हाला? समजलंय? तुमची काढा किती आहे? मेंटल एज तुमची
नाही समजलं? 2 मिनिटं स्टॉप कर व्हिडिओ. टेस्ट आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला आता मेंटल एज कशी काढणार, ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, 2 + 2 काय 4. हे तुम्ही कोणत्या इयरला शिकलेले आहेत? फर्स्ट. ओके, म्हणजे ही तुमची मेंटॅलिटी आहे त्या लेवलपर्यंत. ओके, मी तुम्हाला एक पझल दिला जो की डिपेंड करणार तुमच्या एजनुसार. ओके, आता 12 इयर्सचा आता तो 10 वर्षाचा आहे, मी त्याला 12 वर्षाची एखादा पझल सॉल्व्ह करायला देतोय. एक्झाम्पल आहे. ओके, त्याची मेंटॅलिटी एज तेवढी असणार समजा 12 वर्षापर्यंत. ओके, आपण काय केलं, आपण त्याचं डेट ऑफ बर्थ किती आहे 10. ओके, इंटू काय केलं आपण त्याला 100. किती झाले त्याची IQ 120. सिम्पल सांगतो अजून खाली बघा की आता या ठिकाणी नॉर्मल म्हणजे हे मेंटल डिफेक्टिव्ह पर्सन वगैरे हे दिलेले आहे. ओके, आता या ठिकाणी सिम्पल आहे. मेंटल एज म्हणजे काय, तुम्हाला एखादी पझल दिला मी किंवा तुमची एक टेस्ट घेतोय मी. ओके, मग त्या टेस्टमध्ये मी कोणत्या एज ग्रुपनुसार तुम्हाला ते टेस्ट सॉल्व्ह करायला देतोय. आता मी जे टेस्ट सॉल्व्ह करू शकतो ते तुम्ही करू शकतात का? नाही करू शकत ना. डिफरन्स आहे ना दोघांमध्ये, एजमध्ये पण आणि माझ्या मेंटल एजमध्ये पण. ओके, मेंटल एज म्हणजे काय, ज्या वेळेला आपण ज्या एजमध्ये आपण जी गोष्ट करायला पाहिजे पण त्याच्या म्हणजे खालची किंवा वरची नाही करू शकत. आता तुम्हाला 10 सांगितलंय, मग तुम्ही 10 वर्षाचे आहे, 10 वर्षाच्या मुलांना कोणते पझल आपण देऊ शकतो? ओके, आता त्यांनी 12 वर्ष म्हणजे 12 बोलले त्यांची मेंटल एज, म्हणजे तो 2 इयर्स इन्क्रीज आहे समजा एक्झाम्पल. मग त्यांना काय केलं, त्याची एज काय क्रोनॉलॉजिकल एज 10 आहे, इंटू काय 100. तुम्ही तुमची काढू शकतात ना. 18 आपण 18 तुमची एज मेंटल एज स्वतः आयडेंटिफाय करू शकतात किती आहे. तुम्ही जर काय याच्या खाली आलेत समजा, याच्या खाली 39च्या तुम्ही खाली आलेत, समजून घ्या तुम्ही मेंटल इल पर्सन आहात, डिफेक्टिव्ह पर्सन आहात तुम्ही. तुमची नॉर्मल जर का बघायला गेलं ना 100 पर्यंत यायला पाहिजे. 100 काढा प्रत्येकाची, ट्राय तर करून बघा. स्टॉप कर दे, ते स्टॉप करणार.